उद्याचे प्रवीण जाधव उद्याचे सर्वेश सारे समोर बसलेले आहेत आणि बऱ्याचदा असं होतं आणि गेल्या 26 वर्षाच्या आदिती आहेत तर सगळेच हे 6 खेळाडू आहेत जे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेले आहेत जे ऑलिम्पिकला पोहोचू इच्छिणार आहेत. या सगळ्या खेळाडूंना त्यांचं कर्तृत्व कळलं पाहिजे. बऱ्याचदा आम्ही एबीपी माझावर जेव्हा किती जण या व्यासपीठावर येऊ इच्छितात हात वर करा ऑलिम्पिकला जाणारे सगळे हात वर आले पाहिजेत कारण तुमच्यासारखे ते कधीतरी इथे होते. मी आवश्यकांना विनंती करतो की माईक जो आहे तो स्वप्नील गुसाळे प्रवीण जाधव आणि त्यांच्या हॅलो हॅलो सगळ्यात आधी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सगळ्या ऑलिम्पिक टाळ्यांचा आवाज हा पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचला पाहिजे. सगळ्यात पहिला मला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे तिथे जे हे इंडिया जर्सी जी यांनी घातलेली आहे ही जर्सी घालण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. या तिन्ही खेळाडूंचं म्हणजे ऑलिम्पिकला हे 3 खेळाडू जे पोहोचलेले आहेत या तिन्ही खेळाडूंचं साम्य असं आहे की स्वप्नील गुसाळे हा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरलाय की जो नेमबाजीमध्ये ज्याने मेडल जिंकले. जोरदार टाळ्या होते स्वप्नील गुसाळे. प्रवीण जाधव हा पहिला खेळाडू ठरलाय महाराष्ट्राचा की जो तिरंदाजीसाठी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलाय. प्रवीणसाठी जोरदार टाळ्या होते. आणि सर्वेशचं सांगायचं झालं तर सर्वेश हा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय की जो ऑलिम्पिकच्या उंच उडीमध्ये पात्र ठरलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा मेडल किती सेंटीमीटरने उकलंय. आपण जी पट्टी वापरतो ना शाळेमध्ये फक्त 7 सेंटीमीटरची म्हणजे जो कांस्य पदक विजेता जो खेळाडू आहे त्याची उडी आणि सर्वेची उडी याच्यामध्ये फक्त 7 सेंटीमीटरचं अंतर होतं. या 7 सेंटीमीटरसाठी दिवसाची रात्र करून तो खेळाडू जगतोय. मला आशा आहे की जे ऑलिम्पिक ऑर्गॅनिक व्हिडिओ घातलेले आहेत हे 3 ऑलिम्पियन आणि ते 3 जगतजते खेळाडू आहेत याच्यापुढे हा जो आकडा आहे हा नक्की वाढेल. पण सगळ्यात पहिला आधी स्वप्नील तुला विचारायचं आहे जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल म्हटलं की स्वप्नीलचं अख्खं कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये वारकरी धारकरी ऐकतो पण ही बंदूक कशी काय तुझ्या हातामध्ये आली? जसं की मी क्रीडा प्रबोधिनी नाशिक पहिलं तिथे शूटिंग स्टार्ट झालं बट जे आपलं महाराष्ट्राचं क्रीडा प्रबोधिनी जे आहेत जसे अकॅडमी आहे त्याच्या थ्रू माझं शूटिंग स्टार्ट झालं. जसं की 2008 मध्ये मी सांगलीमध्ये होतो फर्स्ट इयरला आणि त्या ठिकाणी फक्त फिजिकल फिटनेस याच्यावरतीच भर दिली जाते जेणेकरून जे ॲथलीट्स असतात त्यांना जो फिटनेस असतो त्याच्यावरती जास्त भर देऊन जे नेक्स्ट इयरला जो खेळ त्यांच्यासाठी निवडला जातो त्यांच्यामध्ये चांगलं त्यांना खेळ झाला पाहिजे ह्या कारणासाठी ते फक्त पहिल्या वर्षी फिजिकल फिटनेस करतात. आणि आय थिंक त्या इयरच्या एंडला आपल्या पुण्यामध्ये जे बालाडी स्टेडियम आहे त्या ठिकाणी यूथ कॉमनवेल्थ गेम्स झाले होते. सो ते टी व्हीवरती मी पाहिलं होतं आणि तेव्हा शूटिंग हा गेम मी पाहिला होता. त्याच्या आधी कधीच पाहिला नव्हता शूटिंग हा गेम असतो मला माहीत पण नव्हतं हे. सो काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यातच काहीतरी करू आपण चांगलं वाटत आहे हा गेम काहीतरी वेगळ्या म्हणजे दुसरा जो गेम्स असतात त्याच्याविषयी काहीतरी वेगळा गेम आहे इंटरेस्टिंग आहे असं वाटलं होतं. त्यामुळे तो शूटिंग तेव्हापासून स्टार्ट झाला होता. किती वय होतं तेव्हा तुझं स्वप्नील? वय माहीत नाही अंदाजे 14-15 वर्ष असतं काहीतरी. म्हणजे तुमच्या वयाचा स्वप्नील होता जेव्हा त्याच्यात बंदूक आली होती आणि आज तो पॅरिस ऑलिम्पिक मधनं मेडल घेऊन आलेला आहे. तुम्हाला ही संधी आहे फक्त स्वप्नील सारखी मेहनत करावी लागेल कारण मला आठवतंय तो घर सोडून नंतर नाशिक आणि पुण्यामध्ये होता. त्याच्या उजव्या बाजूला दीपाली बसलेली आहे म्हणजे दीपाली जेव्हा शूटिंग करत होती तेव्हा आम्ही सगळे पत्रकार तिला कव्हर करायचो आणि आमच्यासाठी स्वप्नील अभिमानाची बाब अशी आहे की माझं स्वतःचं 6 ऑलिम्पिक झालं होतं. खाशाबाचं मेडल जिंकतानाचं आपण कोणी पाहिलं नाही खाशाबाजांचं पण तू आम्हाला ही संधी दिलीस की ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा खेळाडू मेडल कसा जिंकतो हे पाहण्याचं आम्हाला संधी मिळाली. आणि मला आठवतंय की ज्यावेळी मेडल जिंकलं त्यावेळी आम्ही सगळेजण म्हणजे जवळजवळ 22 जण आम्ही होतो देशभरातले सगळ्या नॅशनल नेटवर्कचे आणि सगळ्यांचा इंटरव्ह्यूसाठी क्यू लागला होता आणि आमचं रॅस्टिंग होतं प्रत्येकाला 3-3 मिनिटं दिली होती. आणि स्वप्नील सकाळी उठला होता त्या दिवशी त्याचं पोटही बिघडलं होतं काही खाल्लं नव्हतं त्याने आणि हा माणूस सकाळी 7 वाजता उठलेला. त्याची शेवटचा इंटरव्ह्यू संध्याकाळी 5 वाजता संपला आणि मला त्या सेनेदारांचा फोन आला
की आपल्याला स्वप्नीलचा सत्कार करायचा आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याला जेव्हा इनाम जाहीर केलं नव्हतं तेव्हा पुण्यातनं त्याला रोख रक्कम देऊन सत्कार करायचा निश्चित झालं. आणि मी त्याला कॉन्ग्रेस करताना म्हटलं की असं असं सनी निमन आहेत, ते पुण्यात तुझा सत्कार करू इच्छित आहेत. तर त्याचं पहिलं वाक्य काय होतं माहिती आहे, मला माझ्या आईला विचारावं लागेल. तर मी म्हटलं मी सांगतो ना कोल्हापूरला. तो म्हणला नाही नाही, माझी जी कोच आहे ती माझ्या आई समान आहे, माझी दिदी आहे दीपाली देशपांडे. दीपालीचं जर मला हे कळलं तर तुम्हाला दुसरा पण दीपालीला गेला आणि आज दीपालीमुळे हा सत्कार आणि त्याचे सगळे सहकारी इथे आहेत. पण जसं स्वप्नील आपण म्हटलं की या सगळ्यांमध्ये म्हणजे ऑलिम्पिक मेडल मिळवण्याचा जो क्षण होता, काय तुझी भावना होती? आज आपले हे सगळे खेळाडू इथे बसलेले आहेत, किती कठीण असतं रे ऑलिम्पिक मेडल जिंकणं? जसं की एक लेवल आपण खेळतो, तुम्ही पण सगळेजण खेळताच आहात, तुम्हाला पण तुमचं जे प्रेशर असतं किंवा तुम्हाला भीती वाटत असते ते आम्हालाही वाटतं त्या लेवलला खेळल्यानंतर. आणि ते थोडंसं एक डिफरंट लेवलचं कॉम्पिटिशनचं फील असतं. आणि जसं की माझ्यासोबत जे झालं आहे सकाळी, एक पहिली कॉम्पिटिशन क्वालिफिकेशन होती आणि नेक्स्ट डे फायनल्स होती. सो त्याच्या दोन्ही टाईमला सकाळी अर्ली मॉर्निंगला मला एक तर भूक लागली नव्हती किंवा पोटामध्ये असं बटरफ्लायज होतात तसं झालं होतं. आणि त्याच्या आदल्या दिवशी रात्री झोप तर येत नाही, कुठल्याच ॲथलीटला येत नाही, हे तर मान्य करू शकतो आपण. कारण माझी झोप ही 3-4 वेळा अशी मोडली होती, कारण जागे झालो होतो, परत झोप येत नव्हती. सो असा तो पूर्ण हे होता. आणि ते प्रेशर असतं काही वेगळंच असतं. जसं की मी याच्या आधी किंवा माझे मित्र आहेत ते पण आधीचे दुसरे कॉम्पिटिशन पण खेळलेले आहेत, बट जो ऑलिम्पिकचं प्रेशर असतं काही ते वेगळंच असतं. आपल्याला समजत पण नाही की आपण त्यामध्ये कसं उतरलो किंवा ते प्रेशर आपल्याला कसं आलं. आपण ठरवतो की आपल्याला प्रेशर नाही घ्यायचं आहे, पण ती एक वेगळीच फिलिंग असते त्याच्यामध्ये. आपण नाही म्हणत तरी आपल्याला प्रेशर येतं त्यामध्ये. बट आपले जे सायकोलॉजी सर असतात जे आम्हाला शिकवतात की कसं त्या प्रेशरला हँडल करायचं किंवा त्या प्रेशर असताना सुद्धा कसं चांगलं शूट करायचं. आणि त्या कारणामुळेच मी आज देशासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी मेडल घेऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न तुला, आपण कुसाळची चित्रफित पाहिली, त्याच्यामध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर तर तुम्ही त्याचा चेहरा पाहिला, तो असा वळला, शांतपणे असा हात वर केला. तुम्हाला कोणाची आठवण आली का? महेंद्रसिंग धोनी नावाचा भारताचा एक कॅप्टन आहे. तुम्ही ज्यावेळी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याची जी रिॲक्शन होती ती रिॲक्शन आणि स्वप्नीलची रिॲक्शन सारखी होती. आम्ही सगळ्यांनी त्याला विचारलं की महेंद्र धोनीचं तुझं काय कनेक्शन आहे? तर स्वप्नील तूच सगळ्यांना सांग की महेंद्र धोनी तुझ्या आयुष्यात कसा काय आला? जसं की असं 100% काय रिलेशन असं नाही आहे, जस्ट 10% आपण बोलू शकतो. कारण ते पण एक TC होते आणि मी पण रेल्वेजमध्ये, सो मी पण TCच आहे. अँड जसं की त्यांनी त्यांच्या ड्रीमवरती जास्त फॉलो केलं, जसं की ॲज अ TC किंवा जॉब त्यांना भेटला, मग ते फक्त जॉबच्या पाठीमागे लागले. आणि त्यांचं जे ड्रीम होतं की इंडियासाठी खेळायचं किंवा इंडियाचं नाव रोशन करायचं, हे त्यांचं ड्रीम होतं. सो क्रिकेटमध्ये सो मला पण ते फील झालं होतं की माझ्याकडे जॉब असला किंवा काही असलं तरी मला त्याचा फरक नाही पडला पाहिजे. माझं स्वप्न आहे की देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येणे ऑलिम्पिक्समध्ये. सो त्यासाठी मला खेळायचं किंवा त्याच्यासाठी मला तिथे जास्त नाव रोशन करायचं. दोघांना फक्त एक प्रश्न विचारणार, मला एक तुमच्यासाठी फक्त सांगतो की ज्यावेळी सनीजींनी मला पॅरिसला असताना फोन केला तेव्हा त्याचं पहिलं वाक्य असं होतं की आपल्याला स्वप्नीलचा तर सत्कार करायचाच आहे, पण स्वप्नीलसोबत जे महाराष्ट्राचे ऑलिम्पियन खेळाडू पॅरिसमध्ये पोहोचलेले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार केला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती असेल ऑलिम्पिकचा जो जनक आहे बॅरन पियर द कुबर्टी, त्याचं असं बोधवाक्य आहे की ऑलिम्पिकमध्ये हार जीतपेक्षा तुम्ही कसे लढला हे महत्वाचं असतं आणि ऑलिम्पिकला पोहोचणं हीच मोठी अचिव्हमेंट होते. आणि म्हणून एकदा सनी दादांसाठी जोरदार टाळ वाजूया, कारण विजेत्यांचा सत्कार नेहमीच करतात, पण तो विजेत्याच्या जवळ पोहोचून ज्यांना विजेतेपद मिळत नाही त्यांना मात्र आपण विसरतो पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत. पण सनीजीने यावेळी विशेष काळजी घेतली, ते म्हणजे नाही आपल्याला सगळे पाहिजेत आणि 2 खेळाडू आपल्याकडे आहेत, त्यातला एक आहे प्रवीण. एक प्रश्न तुम्हाला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, घरची खूप गरिबी होती, म्हणजे गरिबी इतकी गरिबी होती की 2 वेळचं अन्न आपल्याला मिळू शकेल की नाही, उपाशी पोटी राहून जिथे जगणं असतं तिथे प्रवीणने तिरंदाजीचा बाण आणि ती कमान हाती घेतली आणि तो पॅरिसपर्यंत पोहोचला. किती अवघड होतं रे प्रवीण तिरंदाजीकडे वळून पॅरिसपर्यंत पोहोचणं? घरून तर खूप अवघड होतं, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत होतं, तर तिथं एक शिक्षक होते. तर त्यांनी ॲथलेटिक्समध्ये पहिले मला घेतलं, मग त्याच्यानंतर जसं दादांनी सांगितलं क्रीडा प्रबोधिनी, तर मी पण क्रीडा प्रबोधिनीचा स्टुडंट आहे. सो ॲथलेटिक्सनंतर मी 2-3 वर्ष ॲथलेटिक्स केल्यानंतर आर्चरीत गेलो
आणि आर्चरीत कंटिन्यू मग प्रबोधिनीचा सपोर्ट राहिला, तिथून कंटिन्यू करत राहिलो. मग 2017 पर्यंत माझे 5 इंटरनॅशनल आणि 3 मेडल झाले. सो त्याच्या बेसवर मला आर्मीमध्ये जॉब भेटला. सो तिथून मग कंटिन्यू आर्मीचा सपोर्ट आणि मी आर्चरी कंटिन्यू करत राहिलो. एकदा जोरदार टाळ्या होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आज रोहित जागतिक पातळीवर होता. सर्वेश, तुझा मला प्रश्न आहे. सर्वेशची फक्त एक छोटीशी ओळख करून देतो की आपण नेहमी अडचणी सांगत असतो. सर्वेशच्या ठिकाणी उंच उडीसाठी तुम्ही जर पाहिलं असेल, एक आडवा बार असतो आणि त्यातनं तुम्हाला उडी मारायची असते आणि खाली एक गादी असते. तर सर्वेश ज्या नाशिकच्या भागामध्ये राहत होता, अत्यंत दुर्गम भागात राहत होता, तिथे उडी मारल्यानंतर खाली गादी नव्हती. सर्वेशच्या वडिलांनी जुने कापड, मक्याचं जे कणीस असतं त्या कणिसाचं पीठ, त्याच्यानंतर ज्या जुन्या पालेभाज्या असतात ज्या आपण टाकून देतो त्या नरम वाटत म्हणून त्याचा एक लेअर, त्याच्यामध्ये मग ते मक्याचं कणिसाचं पीठ, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जुने पुराणे आपले जे कपडे असतात ते टाकून त्याची गादी तयार केली होती आणि त्याच्यावर सर्वेश प्रॅक्टिस करत होता. आणि हा प्रॅक्टिस करणारा मुलगा आज पॅरिसला पोहोचलाय. 7 सेंटीमीटर फक्त दूर आहे, म्हणजे 7 सेंटीमीटर ऑलिम्पिक मेडलपासून दूर आहे. सर्वेश, तुमचं उडी कशी आहे? सर, मी सुरुवातीला गावातच असताना म्हणजे 12वीला 10वीला असताना बालेवाडीमध्ये स्टेटला मेडल घेतलेलं. त्यावेळेस जाधव सर बोलले की आपल्याला पुढच्या तयारीसाठी आपल्याला फौजगिरी जंप शिकावं लागेल. तर मग त्यासाठी आम्ही मक्याचा चारा होता गाईचा, तर त्यातच देवगावला मग 12वीला आर्ट्सला ऍडमिशन घेऊन तर गादी तयारी केली आणि पुढची तयारी केली. मग तिथनं माझं पुढं बाकीचे इक्विपमेंट मिळत नव्हतं, त्यामुळं मग मी इंडियन आर्मीमध्ये भरती होऊन पूर्ण तयारी केली सर. हे खेळाडू जे आहेत हे तुमचे आयडॉल आहेत आणि तुम्हाला प्रवास जो आहे शेवटचं सीटवरनं इथे करायचं आहे. बालाजी आहे, सनी जे आहेत हे तुमच्यासाठी इथे आहेतच, फक्त गरज आहे ते तुमच्या जिद्दीची आणि तुमच्या मनगडातल्या ताकदीची. धन्यवाद. मी तुमचा व्यक्तिशा पत्रकार म्हणून दोघांचं अभिनंदन करतो सनीजी की एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही घडवून आणला आणि अत्यंत व्यस्त वेळेमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की एकदा स्वप्नीलसाठी जोरदार टाळ्यासाठी होते. हा माणूस काल रात्री दिल्लीमध्ये होता, त्याचं सामान मिसप्लेस झालं म्हणजे त्याचं शेवटचं फ्लाईट सुटलं. तो 4:30चं फ्लाईट पकडून आज पुण्यामधनं आलाय. एकही सेकंदाची झोप न घेता केवळ तुमच्या भेटीसाठी तिथं आलाय. एक जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी. आजच्या समारंभाला अनेक मान्य